खडवायला बऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अगदी खरे, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असतो. तुम्ही ऐकताय MGM 90.8 FM. साथ है तो बात है. शो सुरू आपला आपल्या MGM 90.8 FM वर आपण नेहमीच अनेक कविता, गाणी ऐकत असतो आणि अनेक दिग्गज कलाकार आपल्या इथे येत असतात. आणि आज तुम्हाला नक्कीच प्रत्येक तरुणाच्या ओठावर असणारं जे गाणं आहे सध्या आपल्या मित्रांसाठीचं, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि याच गाण्याचे जे लिरिसिस्ट आहेत, गझलकार आहेत, कवी आहेत, ते माझ्यासोबत आहेत. अनंत राऊत सर. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं MGM 90.8 FM वर खूप खूप स्वागत. थँक्यू. थँक्यू. तर सर, मला खरंच आज खूप आनंद होतोय, कारण जे गाणं सारखं एक दुसऱ्या स्टेटसमध्ये आम्हाला ऐकायला मिळतं, तर त्या गाण्याचे जे कवी आहेत, ज्यांनी ते गाणं लिहिलंय, त्या व्यक्तीसोबत मी आज गप्पा मारते. आणि खरंच हे बघून माझे सगळे फ्रेंड्स जे आहेत ते नक्की मला म्हणतील की आम्हाला पण एकदा त्यांच्याशी भेटायचं आहे. त्या अगोदर त्यांना जी उत्सुकता आहे आणि मला जी उत्सुकता आहे की अनेक प्रश्न तुमच्याकडून आम्हाला उत्तर घ्यायचे, त्यांची जाणून घ्यायचंय. तर सर, सगळ्यात पहिले मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की कवी म्हटलं की कविता, आपल्याला एखादी कविता करावी लागत नाही, ती स्फुरावी लागते. मग ही कविता स्फुरण्याचं स्रोत काय नेमकं? ही कविता तुम्हाला कधीपासून स्फुरायला लागली? आधीपासून आवड होती की नंतर तुम्ही वाचन केलं आणि मग तुम्हाला आवड लागली? हां, म्हणजे कवितेचा उगम लहानपणापासूनचा विषय. तर कविता असं काही लिहायची आहे, करायची आहे किंवा कवितेच्या क्षेत्रात आपल्याला काही करायचं असं तर काही कधी नव्हतंच. पण थॉट प्रोसेस जर खरंच डीपमध्ये जाऊन विचारलं तर माझी आई माझ्या 7वीतल्या 8वीतल्या 10वीतल्या कवितांना चाल लावून मला ऐकवायची. त्याच्यानंतर आमच्याकडे बरेचसे कवी होऊन गेले, बरोबर का, ज्यामध्ये विठ्ठल वाघ सर असतील, तर त्यांच्याही कविता भाऊ माझा मला ऐकवायचा. आणि आम्ही ज्यावेळेस शेतात काम करायचो, बरोबर, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि लहानपणापासून शेतीत आमचं आयुष्य गेलेलं आहे. तर शेतात काम करत असताना तिथल्या सगळ्या कामगारांचं, मजुरांचं मनोरंजन करणे ही जबाबदारी माझ्यावर असायची. अरे वा. हां, मग त्यांना मनोरंजन कुठल्या प्रकारे करता येईल बा, तर मग त्यावेळेस काही त्याला कविता म्हणतात असं काही नव्हतं. हां, पण त्याला कुठंतरी ओढून ताडून आणलेले रायमिंग वर्ड्स वगैरे होते. मग असं करत करत काय झालं एकदा की बा आपल्याला काहीतरी आपण लिहू शकतो, चांगलं लिहू शकतो झालं, असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं की बा तू लिहू शकतो असं. मग विषय असा झाला की थंडीच्या दिवसात वर्गात बसवतात ना पोरांना आमच्याकडे शाळेत, मग त्या वर्गाच्या बाहेर बसवलं, म्हणजे उन्हात, आतमध्ये थंडी लागू नये म्हणून. आणि मग एका शिक्षकानं फक्त आवाज दिला की कुणामध्ये काही कला असेल तर सादर करा. मग कुणीच पुढे आलं नाही. मग पोरांनी काय केलं, चिमटा घेऊन मलाच पुढे केलं. सर म्हणे हा जरा कविता काय काय म्हणत असतो. मग त्या सरांनी मला पुढे बोलावलं आणि मला म्हटले, म्हण तुला काय पाठ केलेलं, तू काय सादर करायचं आहे. मी घाबरलो तिथं. पहिल्यांदा कुठंतरी उभं केलं कुणीतरी, कडुलिंबा झाडातही आठवतोय मला ते. तर त्यांनी मला खांद्यावर हात टाकला, म्हटले घाबरू नको, सगळे आपलेच मित्र आहेत म्हणे, बरोबर आहे का, तू म्हण तुला काय करायचं. मग त्यावेळेस मी एक पाठ केलेला. आमच्या गावात आमच्या शाळेत एक अंध व्यक्ती आलेला आणि त्यानं गाणे म्हटले होते, बरोबर आहे का. तर त्या गाण्यातलं एक गाणं माझ्या पाठच राहिलेलं होतं. सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, बाळ्या हा भलताच करतोय शाळा, शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला, आई बापाला मुलगा हा लागला खोटं खोटं बोलायला. हे गाणं मी म्हटलं, पाठ केलेलं. तर सगळ्या पोरांनी टाळ्या वाजवल्या आणि मी मोटिवेट झालो. मग तिथूनपासून शिक्षकानं त्या माझ्यावर दबाव टाकला, तुला प्रत्येक मूल्य शिक्षणाला काहीतरी म्हणायला लागणार आहे म्हणे आता. मग तिथपासनं माझा जो प्रवास चालू झाला, गाणे पाठ करणे, काही कवितांना चाली लावणे. मग मी 7वीत असताना 10वीतल्या कवितांना चाली लावायचो. मग ते माझे सर होते देशमुख सर, त्यांनी मला 10वीत च्या वर्गात पाठवलं की बा तिथं 10वीतल्या कविता म्हण किंवा त्या कवितांना चाली लावून मी म्हणायचो. मग ती प्रोसेस जी चालू झाली, ते पण कवितेकडं आपल्याला वळायचं आहे पूर्ण वेळ असं काही नाही. पण इयत्ता मला वाटते 8वीच्या उन्हाळ्यात एक छोटीशी कविता मी लिहिली की बा व्यथा नावाची. मग त्यावेळेस मला असं वाटते की बा त्या कवितेला बऱ्याच लोकांनी, माझ्या घरच्यांनी पण, यांनी म्हटले वा चांगली कविता ही. ती व्यथा नावाची एक छोटीशी कविता, जी मला असं वाटतं पहिली कविता म्हणू आपण. हां, की घरातला दिवा गेला, घरभर अंधार झाला, बाजीचा ठावा लागला, जीवातला जीव गेला,
खायाच्या तेलानं मायेनं दिवा लावून उजिड केला, तोही दिवा मेला तेल सरताच गेला. रात्री अंधारात बाजीवर लुंडकलो, पायटी उठून माह्या कामावर गेलो. सूर्य आमचा उजिड चंद्र आमची सावली, मनात वसतात फक्त विठोबा माऊली. वा, क्या बात है. आणि यातला विठ्ठल म्हणजे माझ्या वडिलांना नाव विठ्ठल आहे ओ. आणि माझ्यासाठी हे माझे मायबापच विठ्ठल रुक्मिणी आहेत. तर त्यावेळेस त्या घरची ती त्यावेळची परिस्थिती ती मांडण्याचा प्रयत्न केला होता. छोटीशी त्या काळातली कविता आहे, त्यामुळे तेवढीशी प्रगल्भता किंवा तेवढी मॅच्युरिटी त्या कवितेला नसेल. पण व्यथा आहे. 8वीच्या मुलाची कविता, त्या मानाने ही मॅच्युरिटी लेवल अचीव्ह करणं खूपच अवघड आहे सर. आनंद राऊत सरांसोबत आपली चर्चा अशीच सुरू राहील. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, इथेच थांबाने ऐकत राहा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि याच गाण्याचे जे लिरिसिस्ट आहेत, गझलकार आहेत, कवी आहेत, ते माझ्यासोबत आहेत अनंत राऊत सर. आणि सर तुम्ही इंजिनियर आहात. हो, पण एक अवघड अशी गोष्ट असते की आपण शिक्षण घेतोय आणि आपल्यावर तुम्ही आता जे वर्णन केलं कवितेतून, त्यावरून आम्हाला परिस्थितीचं पण एक हे कळतंय. मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना आपली आवड जोपासणं हे एक लक्झरीच म्हटलं जातं याला. मग ही लक्झरी तुम्ही याच्यासाठी कसं सर आपलं प्रोफेशन सांभाळत, पॅशन साठी तुम्ही कसं काय काम केलं, कसं केलं? आता कला तर जी आहे ना, ती कला लहानपणापासून आपल्यामध्ये आहेच. म्हणजे तुम्ही कवितेची म्हणा, अभिनयाची म्हणा, किंवा काहीतरी, किंवा गावात जिथं जिथं कुठं हसवता येईल तिथं हसवायचं काम आपल्याकडं असायचं. मित्र जरी बसलो 10-12 जण, तरी त्या 10-12मध्ये बाबा आनंदा त्याच्याकडे बसलं की आपण मोकळे होतो. हे एक समीकरणच होतं. मग कुठं नाना पाटेकरची मिमिक्री करणं, आयुष्य सुंदर आहे असं वगैरे ते सगळं चालायचं. पण आपण जे म्हणतो की बाबा या कलेच्या क्षेत्राला वाहून घेणे आहे ना, तर ते कधी जमलं नाही आपल्याला. म्हणजे घरची परिस्थिती आणि त्या घरच्या परिस्थितीनुसार एखादं असं एज्युकेशन पकडणं गरजेचं होतं की त्यातनं लवकरात लवकर जॉब लागेल. मग मी ITI बघितला. मग ITIपेक्षा काही लोक म्हटले की नाही बाबा हा जरा हुशार आहे पोरगा, मग याला आपण डिप्लोमाला टाकलं पाहिजे. मग डिप्लोमा केला. मग इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग करत असताना मग कॉलेजमध्ये काही गॅदरिंग्सच्या याच्यामध्ये पार्टिसिपेट करणे, त्याच्यातल्या नाटकांमध्ये नाटकं स्वतः लिहिणे, शेतकरी आत्महत्या नाटक असेल किंवा ही सगळी नाटकं लिहिणे, ते बसवणे, त्याच्यात अभिनय करणे, डिरेक्शन करणे किंवा वन ॲक्ट प्ले करणे. बरोबर आहे का? यामध्ये मी कॉलेजमध्ये बऱ्यापैकी जरा नावारूपाला की बा हां ह्यो खतरनाक आहे गडी. तर हे असं चालतच होतं. पण हे कवितेचं क्षेत्र जे आहे की हे पूर्णपणे कधीतरी आपलं पॅशन होऊ शकतं हा काही विचार नव्हता. पण मग ते कॉलेज संपल्यानंतर बऱ्याचशा काव्यस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्रभर झाल्या. त्यातही मी गेलो. त्यातल्या बऱ्याचशा काव्यस्पर्धा मी जिंकल्या, वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. बऱ्याच जणांना कदाचित आता काही कविता व्हायरल झाल्यामुळे योगायोग वाटतो. पण ज्यांनी संघर्ष आपला बघितलेला आहे त्यांना आपल्या संघर्षाची किंमत माहीत असते. त्यामुळे ज्यांनी मला आधीपासून बघितलेलं आहे, बरोबर आहे का, तर त्यांना कळतं की बाबा नाही, सगळ्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यस्पर्धा यातनं वर येत मग हळूहळू मला परीक्षणासाठी बसवायला लागले, उद्घाटन किंवा बक्षीस वितरणासाठी बोलवायला लागले. पण हे करत असताना इंजिनिअरिंग सोडली नाही. इंजिनिअरिंग केली, तेही चांगली केली. त्याच्यानंतर जॉब केला सुझलॉन कंपनीमध्ये. मी 1 वर्ष डिझाईनला होतो, 7 वर्ष ऑपरेशन अँड मेंटेनन्स फील्ड सांभाळलं. पण एक वेळ अशी येते आयुष्यामध्ये माणसाच्या की त्यावेळेस असं वाटतं की नाही आता स्विच करणं गरजेचं आहे. जसं ते उदाहरण आहे ना की बा एखाद्या बेडकाला जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं आणि गॅस चालू केला, बरोबर आहे का, ते पाणी गरम व्हायला चालू झालं तर ते बेडूक त्यातनं उडी मारत नाही. ते बेडूक काय करतं, बॉडीचं टेम्परेचर पाण्याच्या टेम्परेचरशी मॅच करतं. हळूहळू तुम्ही अजून टेम्परेचर वाढलं ते अजून त्यातनं उडी मारत नाही. ते बरोबर बॉडीचं टेम्परेचर पाण्याच्या टेम्परेचरशी मॅच करतं. पण एक वेळ अशी येते की आता त्याला वाटतं की आता हे पाण्याचं टेम्परेचर सहन होत नाही. मग त्याला वाटतं आपण आता जंप केली पाहिजे. परंतु ते जंप करू शकत नाही. कारण त्यानं जंप करण्याची एनर्जी जी आहे ती त्या पाण्याच्या टेम्परेचरसोबत बॉडी टेम्परेचर मॅच करण्यात घालवली असते. मग ती त्यात उकडून बिचारं मरतं. म्हणून माणसानं जर आपल्याला एरिया ऑफ इंटरेस्टमध्ये जंप करायची आहे तर आपल्याला एक मुवमेंटसुद्धा कळली पाहिजे, वेळसुद्धा कळला पाहिजे. मग ती एक मुवमेंट अशी आली की नाही आपल्याला आता कार्यक्रम करायचे आहेत फुल टाईम. आई आणि मावशी, बरोबर आहे का, दोघींची माया सारखी आहे. हे माझं प्रोफेशन आणि हे पॅशन. पण मला असं वाटतं की बा पॅशनमध्ये मी जसं रोज शब्दांची जो झोळी वैखरीची मांदी आली, गोंधले या जन्म कविते मी तुला माझ्या कपाळी, होरपळ तगमगली हा या गर्भ कवितेचा मिळाला, त्यातून जन्मासा आले 2 अश्रू एक टाळी. तर हा कवितेचा गर्भ मला मिळाला आणि म्हटलं आपण आता आईच्या गर्भासारखं सुरक्षित या
मध्ये वावरू शकतो या प्रांतामध्ये. आणि मग मी जॉब सोडून पूर्ण वेळ प्रबोधन करण्याकडं खऱ्या अर्थानं वळलो. आणि मलाही कायम वाटतं, जर मला काही ऐकणारे तुमचे श्रोते असतील आणि ज्यांना कन्फ्युजन असेल की पॅशन आणि प्रोफेशनमध्ये आपण काय निवडलं पाहिजे, तर काही लोकांच्या आयुष्यात असं असतं की पॅशन आणि प्रोफेशन हे सायमल्टेनियसली चालतं, बरोबर, पॅरलली चालतं, दोन्ही करू शकतात ते. आणि काही लोक, कारण फक्त तुम्हाला कविता म्हणून तुमची कला जोपासून चालत नाही, तुम्हाला पोट भरायला लागतं. मग 2-3 प्रश्न आपण विचारले पाहिजेत की बा आपण खरंच या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो का? खरंच आजूबाजूचे लोक म्हणत आहेत का की बा तू यामध्ये बेस्ट आहेस? किंवा तुला तरी स्वतः कळतं आहे का? तू तपासून बघितलं का स्वतःला ठिकठिकाणी की तू बेस्ट आहेस म्हणून त्याच्यामध्ये? मग एक्सपर्टायझेशन, त्याच्यानंतर आवड, आणि तुझं पोट भरतं आहे का त्याच्यावर? तुझा संसार चालतो आहे का? किंवा तुझा उदरनिर्वाह होणार आहे का? हे 3-4. आणि शेवटचा प्रश्न की यात तुम्हाला समाधान आहे का? समाजाच्या उपयोगी आहे का? असं सगळं एकदा थोडासा विचार केला की नंतर लक्षात येतं प्रत्येक माणसाला की आपल्याला हे पॅशन म्हणून निवडायचं आहे का क्षेत्र, ज्या ठिकाणी आपल्या माइंडची हायेस्ट पीक पॉईंटला आपण माइंड यूज करू शकतो, ते क्षेत्र आपण खरं निवडलं पाहिजे. म्हणून म्हटलं या क्षेत्रात आपण झोकून द्यावं. आणि आता बरं चाललंय सगळं. वा सर, क्या बात. म्हणजे तुम्ही ज्या लोकांना हे कन्फ्युजन आहे, आणि खूप लोकांनाच हे कन्फ्युजन आहे की मी आता प्रोफेशन निवडू की माझं पॅशन कम्प्लीट करू, पॅशनसाठी काहीतरी वेळ देऊ, तर ह्या प्रश्नाने मला तरी वाटतं की सरांनी अगदी सोपं करून टाकलेलं आहे आपलं सगळं आहे. आणि सर मला एक आता विचारायचं आहे की घरचं जे बॅकग्राऊंड तुम्ही सांगितलं की शेतकरी, शेती करणारे सगळे, आणि कविता, तुमच्या कविता जेव्हा कुणी ऐकतं, कुणीही वाचत असेल तर एक गोष्ट कळते की भावना आलेली, ती भावना थेट पोहोचते समोरच्यापर्यंत. मग ह्या भावना येण्यासाठी आयुष्यात तशा काही गोष्टी घडलेल्या असाव्या लागतात, तर मग ह्या कवितेमध्ये आपल्याला दिसत असतात नंतरच. मग घरची परिस्थिती, नातेवाईक, ह्या सगळ्यांचं आणि कविता यांचं कसं नातं राहिलेलं आहे सर? आणि नेमकं तुम्ही ह्या कवितांचं सगळं क्रेडिट तुम्ही कुणाला देता? क्या बात आहे. मला खूप आवडला हा प्रश्न. या प्रश्नामध्ये म्हणजे सार आला आहे खरं तर अख्खा, की कविते म्हणजे अख्खी थॉट प्रोसेसच आली यामध्ये. मला फार, कारण काय आहे की आता संघर्ष जो आहे तो प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख सगळं ठरलेलं आहे, आणि आपल्या आयुष्यात तो संघर्ष आहे. फक्त मी त्याचा कधी बोलबाला करत नाही. असं म्हणतात की बा आपल्या दुःखाची जाहिरात करू नका, त्याला विकत घेणाऱ्या जगात कुणी नाही, बरोबर आहे का? आणि फार दुःखाची जाहिरात करत बसल्यापेक्षा तुमचा आनंद, तुमचा म्हणजे तुमचं मोटिवेशन. पण आता आज जरी माझ्या अंगावर कोट असेल, जॅकेट असेल, बरोबर आहे का, पण एक परिस्थिती अशी होती की बा दुसऱ्याचे कपडे घालून आम्ही मोठे झालो लहानपणी, दुसऱ्यांची पुस्तकं वापरून आम्ही मोठं झालो, बरोबर आहे का. अभ्यासाला कधी गाईड नसायच्या, पुस्तक नसायचे. ही परिस्थिती माझ्याही अभिमानानं सांगते सगळ्यांना की हे माझं पोरगं असं असं जगलं बा, असं तसं. तर या सगळ्या परिस्थितीतून आम्ही गेलो, दुसऱ्याच्या वावरात काम करून माझ्या आईनं आपल्याला शिकवलं, बरोबर आहे का. वडील पोस्टमन होते. पोस्टमन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी, बरोबर आहे का. तेवढ्या पगारात ते 3 लेकरं तरी त्यांनी आम्हाला शिकवलं. हे फार मोठी गोष्ट. त्यांचे फार मोठे आपल्यावर उपकारच आहेत. पण दुसऱ्याच्या वावरात काम करून शिकवत असताना आम्ही काही घर नाही, आम्ही दुसऱ्याच्या कामात, दुसऱ्याच्या शेतात कामं करायला जाणे बिणे, हे ते सगळं. आजही मला आठवतं की बा कविती थॉट प्रोसेस कुठं होती, ते सगळं साठलेलं असतं तुमच्यामध्ये. आपल्याला काहीतरी सुचलं, काहीतरी घडलं आणि आपण लिहिलं असं नसतं, ते कुठंतरी साठत राहतं. आडात असल्याशिवाय पोहऱ्यात येत नाही असं म्हणतात ना. मग तो सगळा जो एक्सपिरियन्स आहे किंवा सगळे अनुभूती असे साठत राहतात. तुम्ही दुःखात असताना कविता लिहू शकत नाही, तुम्ही अत्यंत आनंदात असताना कविता लिहू शकत नाही. ती दुःख ओसरल्यानंतर, बरोबर आहे का, तर त्याचं ओसरल्यानंतरचं जे आउटपुट असतं ती कविता असते, बरोबर, किंवा आनंद ओसरल्यानंतर, शांत झाल्यानंतर लिहिता येतं. हे सगळं फक्त साठत राहतं. आजही मला आठवते की बा आमच्याकडे ते तुरीचं उत्पन्न घेतात, तर तुरीचं उत्पन्न तूर काढल्यानंतर खाली खुट्ट्या म्हणून राहतात आमच्याकडे, त्याला म्हणतात बा तुरीच्या खोट्या. आता विदर्भातला माणूस आहे मी, तर त्या इंधन म्हणून वापरण्यासाठी आम्ही जमा करायला आईच्या सोबत. मी आईच्या मागं, आई चालली पुढे, मी तिच्या मागं, आम्ही ते उन्हातानात सगळं वेचायचं हे ते सगळं. आणि त्याच्यात ती थॉट प्रोसेस सेव्ह झाली. मध्ये काही 6-7 वर्षाच्या आधी मी 2-4 ओळी त्याच्यावर लिहिल्या की वाट चालून चालून पाय थकले ग बाई. पण आई काय करायची, शेतात न्यायची आम्हाला, पण तिनं ते आम्हाला डोक्यावर कधी भारा घेऊ दिला नाही. किती मोठा जरी भारा झालेला असेल तरी तो तिनं स्वतः बांधला. मरणाचा भारा एवढा डोक्यावर घेतला. काय तर बाबा लेकराला आनंद असला पाहिजे येताना जाताना. आम्ही सोबत आईच्या. वाट चालून चालून पाय थकले ग बाई, सूर्य माथ्यावर आला न सावली बी नाही, नशिबाची तुडवून ढेकळ काळी कुळी जमवावी, मरणाचा बांधावा भारा चिली पिली का दमवावी.
थांब सूर्या माय बाप्पा अंग घामान भरल. तुम्ही आता तिथं इमॅजिन करू शकताय का नाही मला माहिती नाही ती परिस्थिती. शेतात ऊन आणि सूर्य म्हणजे वर आलेला तापलेला आहे. 12-1चा टाईम आहे दुपारचा आणि दोघंही आई आणि मी दोघंही घामान भिजलेलो आहे. बरोबर आहे का. थांब सूर्या माय बाप्पा अंग घामान भरल किती जलमाचा वैरी तुह काय म्या चोरल. झाली सय संध्याकाय माय चालली चालली. संध्याकाळी घरी भारा डोक्यावर मी इमेजिन करा फक्त तू सीन. झाली सय संध्याकाय माय चालली चालली वावरान रान फुल तिच्या केसात माळली. झाली सय संध्याकाय दिव गावात लागल माय उंबऱ्यात आली सार घर घरी आल. झाली आणि शेवट संध्याकाळच्या वेळेस असं म्हणतात की बा आमच्याकडे खेळापाळ्यात दरवाजा उघडा ठेवा, बंद करू नका, लक्ष्मी यायची वेळ आहे ती. आणि नेमका आई शेतात आली कधी कधी. बरोबर आहे का. तुम्ही बरोबर त्या मांडीवर झोपी जायचो आणि मला झोप लागली. आता धर्मसंकट असं झालं तिच्या पुढे लक्ष्मी आहे दारात, हे झोपलं आहे आपलं लेकरू. तर हे मी त्या कडव्यात घेण्याचा प्रयत्न केला. झाली सय संध्याकाय आली लक्ष्मी दारात सार गाव बी सजल थांब लक्ष्मी तिथंच माय लेकरू निजल. वलांडून उंबरठा शिकजोरे शाण्यावानी सदा हसत राहू दे तुझ्या डोयातल पाणी. झोपाळ्यात बी दुखाच्या मोठ्या मायेनं झुलाव होण्या जिंदगी गुलाब काट्या मधून फुलाव. आम्ही असो नसो बाळा शेवट आशीर्वाद राहणार तू हा सोन्याचा संसार नभातून पाहणार. वा क्या बात आहे. म्हणजे पूर्ण चित्रच डोळ्यासमोर आणणारी ही कविता आहे सर. आणि खरं म्हणजे ते जे म्हणतात ना की आपण कुणाला 10 पानांचं पत्र लिहिलं तर त्या व्यक्तीला ती भावना कळणार नाही, पण अगदी 2 ओळी कवितेच्या आपण सांगितल्या कुणाला तर आपल्याला अख्खं त्या माणसाचं आयुष्य कळतं. आणि आताच्या ह्या कवितेतून म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर ते सगळं चित्र आहे आणि आपले जे लिस्नर्स आहेत ना त्यांच्याही समोर हे सगळं चित्र असणारच आहे. बाकी तुमच्या ह्या कविता ज्या आहेत अशा थेट हृदयाला भिडतात आणि अशा आपल्या भावना ज्या ना असं म्हणजे ते व्यक्त करायला माझ्याकडे सुद्धा शब्द नाही आहेत आता की इतकं जास्त ते आपल्याला हार्ट टचिंग जे म्हणतात तर तसं आहे. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ही जी कविता होती सर आणि तुम्ही सांगितलंय तुमचंच वर्णन की तुम्ही जिथे जाल असं एकदम जिवलकपणा. जे गाणं मी बघितलं या कवितेवर जे गाणं आधारित बनलेलं ते गाणं सुद्धा आणि याचे शब्द आणि शब्द असं सांगतात की जर आपल्याला एखादा मित्र असेल तर तो आपला एखादा सायकॅट्रिस्टच असतो. त्याच्यामुळे आपल्या मनात निराशा अंधकार जीवनात असं काही असणारच नाही. तर मग ही कविता स्फुरण्यामागे नेमका मित्र परिवार कोणता आणि ह्या कवितेचा जो उगम झाला नेमका कसा झाला सर? नाही आपलं आयुष्य सगळं मैत्रीमध्ये आहे. म्हणजे माझं जे लहानपणापासूनच आयुष्य आहे म्हणजे लहानपण असू द्या लहानपणचे सगळे मित्र माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मी आजही गावामध्ये गेलो त्यांना कधी वाटणार नाही की हो कोणता तरी मोठा कवी आहे किंवा अमुक आहे डमुक आहे तसं काही नाही. बरोबर आहे का. किंवा कॉलेजमधले मित्र आहेत डिप्लोमाचे डिग्रीचे मित्रांमध्येच आपलं आयुष्य आहे. आणि मला असं वाटतं की बा म्हणजे त्याच्या आधी मैत्रीच्या कविता असं काही नाही की लोकांनी लिहिलं नाही, मैत्रीवर खूप लिहिल्या गेलं सगळं आहे, परंतु त्याच्यात एक वेगळी छबी फक्त मित्रांची तयार केली. गिंजाई से बेवडो का सहारा आहे दोस्तो, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो. म्हणजे काय फक्त दारू पिणारे सिगरेट पिणारे मित्र असतात का? मला असं वाटतं की बा आपल्या घरी आपण हक्कानं नेऊ शकतो मित्राला. आपण नसताना आपल्या आईवडिलांचा मुलगा आपल्या बहिणीचा भाऊ हक्कानं बनवू शकतो असा एखादा मित्र असतो आपला. आणि ते असतात खूप. आपण नसताना या कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. याचा अर्थ काय आहे किंवा मैत्री ही आधीपासून आणि त्याला पुराणातल्या कथांची गरज नाही. पार पुराणात जाऊन यांचं मैत्रीचं नातं असं होतं त्यांचं मैत्रीचं. आपल्या ठिकाणी आपल्या घरी जरी मी अशी खूप उदाहरणं बघतोय आता महाराष्ट्रभर फिरतोय तर की मित्र आहेत म्हणून मित्र जिवंत आहेत काही अशाही अवस्था आहेत. मग त्या ठिकाणी मला असं वाटलं काहीतरी आपण मित्रांवर लिहिलं पाहिजे आपल्या दोस्तांवर. पण त्याला म्हणतात ना काहीतरी एखादं एक क्लिक
किंवा हिट व्हायला पाहिजे डोक्यामध्ये काहीतरी. तर माझा एक मित्र आहे बार्शीचा, तर त्यानं सुसाईड केलं. आणि त्याचा आणि माझा एक कॉमन मित्र आहे विजू मोकाशी म्हणून. मी त्याला फोन केला, म्हटलं का रे जानराव कसा आहे? राऊतसाहेब गेला म्हणे जानराव. म्हटलं गेला? हो म्हणे, महिन्याआधी त्यानं सुसाईड केलं. म्हटलं अरे म्हटलं तुम्ही काय झोपलेले होते का म्हटलं त्यानं सुसाईड करेपर्यंत? म्हणे तो आम्हाला सगळ्यांना त्यानं दूर केलं होतं म्हणे, आणि एकांतात एकटा राहायला लागला होता तो मध्ये मध्ये, आणि काही फॅमिली इश्यू झाले आणि त्यानं आत्महत्या केली. मला वाईट याचं वाटलं की आपला मित्र गेला, फार जवळचा नव्हता पण तो कॉन्टॅक्टमधला होता. आणि दुसरं वाईट याचं वाटलं की महिन्याभरानंतर ते आपल्याला कळलं. हे किती दुर्दैव आहे, बरोबर आहे का? त्याच्यामुळं आपण आपल्या मित्रांशी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, कॉन्टॅक्टमध्ये असलं पाहिजे. मित्रांना फोन केला पाहिजे, सहजच काही टेन्शन आहे का विचारलं पाहिजे. मग त्याच्यानंतर एक वाक्य माझ्या डोक्यात आलं की आत्महत्याच करणारं नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि ही पहिली लाईन ही सुचलेली सगळ्यात. ही काही फार डीप कविता नाही आहे बरं, असं काहीतरी फार मोठमोठे शब्द वापरलेले आहेत, फार अलंकारिकता असं काही नाही. मला काय आहे की माझ्या कवितेतनं समाजामध्ये काहीतरी प्रबोधन, परिवर्तन, समाजाला जरा बरं वाटलं पाहिजे, दुःखातनं काहीतरी मार्ग सापडला पाहिजे, हे माझं टार्गेट आहे. माझं टार्गेट पुरस्कार वगैरे, मी मध्ये बोललो होतो एकदा, किंवा पुरस्कार वगैरे हा काही माझा हेतू नाही आहे, किंवा मला फार प्रसिद्धही व्हायचं नाही आहे. माझ्या कविता ऐकणाऱ्या व्यक्तीला जरा असं बरं वाटलं की झालं, तेच आपलं टार्गेट आहे. मग त्याच्याच 8 दिवसानंतर एक असं झालं की माझे आजोबा आहेत जगदेवराव पवार, तर त्यांची बायपास सर्जरी झालेली होती. मग आजारी पडले, डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्याकडे कमी दिवस आहेत. तर ही आबाळासारखी लोक कशी असतात बघा, त्यांचं आयुष्य, ती शेवटची पिढी आता राहिलीची. तुमचे आजोबा वगैरे घरी असतील तर आता ही शेवटची पिढी जी समाधानात सुख मानणारी आहे, खेड्यापाड्यात राहणारी आहे, ही शेवटची पिढी. त्यातले आमचे आजोबा, माझा कार्यक्रम झाला की मला एकदम मिठी मारायची, असं वाटायचं आभाळानं कवेत घेतलं आपल्याला. असे माझे आजोबा ते आजारी पडले आणि ते डॉक्टरांनी सांगितलं कमी दिवस राहतील तुमच्या, राहिले तुमच्या. ह्यांनी डॉक्टरांना विचारलं, म्हटले कमी म्हणजे किती? ते म्हटले नाही तुम्ही आनंदानं जगून घ्या. नाही ते दिवस सांगा किती राहिले. एवढं कॅल्क्युलेशन करणारी माणसं म्हणजे किंवा निर्भीड लोक. तर त्यांनी सांगितलं असं एवढे दिवस राहिले. मग शेवटची इच्छा त्यांना विचारली, तर आजोबांनी शेवटची इच्छा सांगितली, मला माझ्या मित्रांना भेटायचं म्हणजे सगळ्या. मग ज्यांच्याकडे पॉसिबल आहे जायचं त्यांच्याकडे झाले. वहिनींना भेटायचं म्हणजे वहिनीला भेटले. त्याच्यानंतर काही मित्रांना बोलवून घेतलं. पण ज्या दिवशी ते गेले, समजा संध्याकाळी गेले असतील 5-5:30 काय, आता एक्झॅक्ट टाईम आठवत नाही, पण तर त्या सकाळी त्यांनी काहीतरी विचारलं की बा का रे म्हणे आनंदाने आला. त्यांचा मित्र आनंद डुकरे म्हणून जीवलग मित्र एकदम, तर तो अमेरिकेला त्याच्या मुलाकडं. मग त्यांनी सांगितलं येणार आहे तो दुपारी वगैरे. तर आनंदा त्यांना भेटायला आले. ते पण त्यांचंही वय हेच असं. तर ते आले भेटायला, आनंद नावाचा मित्र भेटायला आला. ते बसले, गप्पा झाल्या, सगळं झालं. आणि त्यांच्या फार काही बोलता येत नव्हता, आवाजही नव्हता. पण ही काय प्रोसेस असते बघा, की यांनी त्यांचा हातात घेतला, बरोबर आहे का, आनंदा डुकरेंचा. बरं ही कोण सांगते मला? ते आजोबा गेल्यानंतर त्यांच्या 13वीला याच मित्राचं कीर्तन झालं, आनंदा डुकरेंचं. आणि त्याला फार लोक नव्हते, 40-45, पण मी पहिल्या खुर्चीवर बसलेलो होतो ऐकायला. आनंदा डुकरे सांगत होता मित्राबद्दल किंवा काय झालं. तर म्हणे मी त्यांच्याजवळ बसलो म्हणे, त्यांनी हातात हात दिला आणि मला म्हटले की काय गळा आनंदा, ज्यावेळेसपासून लहानपणापासून आपण अंगावर कपडे नव्हते म्हणे तेव्हापासून आपण मित्र आहे म्हणे. शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, आपण म्हणे जॉब सोबत केला, एकामेकाच्या घरापुढे घर घेतलं म्हणे, एकमेकाच्या आपल्या बायका एकमेकीच्या मैत्रिणी झाल्या, आपली लेकरं एकमेकांचे मित्र झाले म्हणे. प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक खाचखळगे आयुष्याच्या आपल्याला एकमेकाला माहीत आहेत म्हणे. मी तुझी खूप वाट बघितली म्हणे. प्रत्येक सुखदुःखात आपण एकमेकांच्या सोबत राहिलो म्हणे गळा आनंदा. पण आज माफ कर म्हणे गळा, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस, इथून आपल्या मैत्रीला ब्रेक लागणार. आणि मित्राच्या मांडीवर म्हणा यांनी जीव सोडला. ही घटना ज्यावेळी त्यांनी कीर्तनात सांगितली त्यावेळी खूप आतपर्यंत गेली. आणि मग त्यानंतर अख्खी कविताच जन्माला आली, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. असा थोडक्यात त्याचा कवितेचा प्रवास आहे त्या. वा सर, म्हणजे हा प्रवास सुद्धा असा माणसाला हलवणारा, थक्क करणारा प्रवास आहे या कवितेचा. आणि तुमच्या आता ह्या कविता ज्या आहेत, प्रत्येक कवितेला अशी एकदम स्ट्रॉंग जी भावना आहे ना, भावनेची जोड आहे. आणि त्यामुळेच अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत आणि तुम्हाला, आणि अनेक साहित्य संमेलनामध्ये तुम्ही अध्यक्षपद भूषवलेलं आहे. तर याविषयी काय सांगाल सर? नाही, कार्यक्रमाला खूप ठिकाणी म्हणजे अध्यक्षपद किंवा ते पुरस्कार, पण माझं एक, मी मगाशीच सांगितलं, माझं टार्गेट आहे पब्लिक, बरोबर आहे. मी संयोजकांना सुद्धा मध्ये ठेवत नाही. म्हणजे जे काही कार्यक्रम घेतात किंवा राजकीय लोक असतील, मी कुणाला जुमानत नाही किंवा ही मधली लोक मी बायपास करतो. माझा थेट संपर्क येतो तो रसिकांशी. मग माझ्यापुढे मग असंही म्हणत नाही, काही लोक, कलाकार लोक म्हणतात हे रसिक जरा अज्ञानी आहेत किंवा रसिक जरा माझ्या कॅटेगरीचे नाहीत, मग ते तसला पसारा मला आवडत नाही. रसिक हे निरागस असतात, बरोबर आहे का. तुम्हाला त्यांचा अंदाज घेता येतो का? एक आहे की तुम्हाला त्यांचा अंदाज आला किंवा त्यांचा अंदाज आला नाही. अंदाज आला तर तुमच्याकडं त्यांना द्यायसाठी काही नाही आहे, बरोबर आहे का.
तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही. नाही. म्हणून रसिक, आता माझ्या पुढे तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांपुढे बोललो मी वृद्ध लोकांपुढे बोललो, मी कॉलेजमध्ये बोललो, बरोबर, मी अध्यात्मावर बोललो, मी विद्रोहावर बोललो. प्रत्येक गोष्टीवर मला असं वाटतं की आपण कलाकार आहे, तर आपण व्यक्त होत असताना समोरच्याला दोष न देता, रसिक आपले मायबाप आहेत, त्यांच्याच भरोशावर आपलं चालत असतं. म्हणजे होतो विजय गड्या रे हा नाद पाहिजे बस, सागर तुझ्या मनाचा आबाद पाहिजे बस, ज्याची जशी तयाला रचना सुरेख असते, नादानं लेखनीला तर दाद पाहिजे बस, आणि मृत्यू तुलाही देईल हुलकावणी जराशी, तिरडीवरी जगाचा इर्षाद पाहिजे बस. खरं तर रसिकांच्या टाळ्यांवर डोळ्यांवर आपली कविता, आपली कला जोपासणारी फकीराची जात आमची कलाकार लोक आहे, तुम्ही कलाकारच आहात, आपली सगळी हे आहे. पण पुरस्कार किंवा साहित्याचं किंवा कुठल्या कार्यक्रमात अध्यक्षपद, कधी कधी तर बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये मी थोडासा लेट झालो, मला कुठली जी भेटली त्या खुर्चीवर मी बसतो, मला त्याचं काही नाही. का ज्या दिवशी मी उभा राहील बा त्यावेळेस पब्लिक आणि मी हा संपर्क असतो. ते पुरस्कार वगैरे भेटली, बरेचसे माझं घर भरलं त्या पुरस्कारांनी, पण त्याचं मला तेवढं कौतुक कधी वाटत नाही, बरोबर आहे का. हां, माझ्या आईच्या डोळ्यात ते पुरस्कार दिसतात मला आणि त्याचा तो आनंद दिसतो. पण पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी फुशारकीवर जगली नाही. नवीन पाऊले माझ्याही वाटेने वळतील, माझ्या इतिहासाची पाने जगाला उद्याच कळतील. आज पोसतो आहे विस्तव छाताडावर, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील, उद्या मशालीसाठी तुम्हा ठिणग्या मिळतील. त्यामुळं प्रसिद्धीच्या पलीकडे मला असं वाटतं की समाजातलं वास्तव जितकं साध्या पद्धतीनं कठीण लिहिणं कठीण नाही आहे. काही काही लोक उगाच डोळ्याचा चक्षू करतात, शब्द डोळाच असतो, त्या डोळ्याचा चक्षू करण्यात अर्थ नाही. मग त्याच्यामुळं काय आहे की साधं लिहिणं, खूप साधं लिहिणं खूप कठीण आहे असं मला वाटतं. कारण साधेपणाने एखादी गोष्ट लगेच समोरच्याला कळते आणि ती जनसामान्यांना प्रत्येकालाच कळते, ते कनेक्ट होतं लोकांना लवकर. म्हणजे क्रिटिकल ही लोक तुकाराम महाराज, कबीर किंवा ज्ञानेश्वर महाराज, या लोकांनी, ही सगळे कवी लोक आहेत, यांना प्रगल्भतेवर किती कठीण करता आलं असतं लिखाण, पण त्यांनी केलं नाही, बरोबर आहे का. हां, त्याचा आशय बदलला नाही पाहिजे, जे आपल्याला मांडायचं आहे त्याचा आशय बदलला नाही पाहिजे. तुम्हाला जे आउटपुट पाहिजे आहे ते घेण्यासाठी तुम्ही जितक्या खालच्या पायरीवर उतरू शकता, म्हणजे साधेपणाच्या तितक्या पायरीवर उतरा. त्याच्या खाली जर उतरलात तर आशयच बदलू शकतो, त्या ठिकाणी उतरू नका. परंतु जिथपर्यंत तुम्ही खाली जाऊ शकता तिथपर्यंत जा आणि साधेपणानं जे तुम्हाला मांडायचं आहे ते अत्यंत खोल असलं पाहिजे. ते लिहिताना किचकट नाही आहे, हां, पण आशय त्याचा खूप खोल असला पाहिजे. जसं मध्ये मी लिहिलं की बा कैकदा डोळे हजारो याचसाठी वाहिले, उत्तरे होती तरीही प्रश्नच राहिले, नेमका नव्हता पुरावा उरले शेवट थांबणे, अर्थ मी बंदिस्त ओल्या मनगटावर पाहिले. तो लोकांना खूप आवडलं. बरेचसे काही लोक जे समीक्षे घेते, वा वा खूप सुंदर लिहिलं, पण मला नाही आवडत. माझं लिखाण जरी असलं तरी मला लिखाण पाहिजे साधं. डोळे शिवण्यासाठी त्याला धागा भेटत नाही, आभाळाला रडण्यासाठी जागा भेटत नाही. मला लिखाण असं पाहिजे. किंवा मला लिखाण माझं कुठलं पाहिजे की ऐकायाला नवते कोणी, दाटून आल्यावरती काय फायदा शब्दांचे त्या श्रू झाल्यावरती. म्हणजे थेट गेलं पाहिजे कुठंतरी. मग मला असं वाटतं की बा असं लिखाण आपलं असलं पाहिजे लोकांसाठी. खूप तुमची कविता आहे ती पण खूप व्हायरल झालेली आहे, त्यामध्ये तुम्ही बाई कविता आहे ती कविता परत ऐकायला आवडेल सर. पण विषय असा आहे फक्त की आता फेसबुकवर तुम्ही वाचलं असेल, स्त्री पुरुष समानतेवर बोलणारी बरीच लोक आहेत. म्हणजे स्त्रियांनी फार पुढे गेलं पाहिजे, पण घरची कामं स्त्रियांनीच केली पाहिजेत. आज जर नवरा जॉब करत असेल आणि त्याची बायको जर जॉब करत असेल तरी सुद्धा संध्याकाळी स्वयंपाक ही स्त्रीच करणार, बरोबर आहे का. हा जो भेद आहे, बरोबर, मुलगी खूप शिकली पाहिजे पण घरची कामं तिनंच केली पाहिजेत. आणि बरोबर महिला दिन आले की हे सगळ्यांना जाग येते. महिला दिन आला की तुला शुभेच्छा, आणि तुझ्यात मी पुरुष शोधतो, मला तुझ्यात पुरुष दिसतो, मला तुझ्यात खंबीर पुरुष दिसतो. माझा या वाक्यालाच विरोध आहे, बरोबर आहे का. मला तुझ्यात पुरुष दिसतो, अरे बाबा तू कशाला शहाणपणा करायला जातो बाळा, तिच्यामध्ये पुरुष का शोधतोय तू. याचा अर्थ तू परत पुरुषाला श्रेष्ठ ठरवतोय ना. आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये विवेकानंद शोधतो त्यावेळेस आपण काय करतो, विवेकानंद श्रेष्ठच आहेत, तर एखाद्या मुलामध्ये आपण शोधतो. मग तसं मी तुझ्यात पुरुष शोधतो याचा अर्थ पुरुष श्रेष्ठच आहे. आता तो मी तुझ्यात शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा तुला पुरुषाच्या इक्वल. अहो, जसं निसर्गानं पुरुषाला घडवलं तसं स्त्रीला घडवलं, जशी याची जडणघडण आहे तसं स्त्रीची जडणघडण आहे. माझी आई तर खूप सिंपल सांगते, म्हणजे माझ्या आईला फार काही ज्ञान नाही. तिला विचारलं स्त्री पुरुष समान आहेत का, ती म्हटली नाही. अरे म्हटलं आम्ही स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा करतो, तसं नाही म्हणे बाळा.
तो पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, जसं निसर्गानं घडवलं. तर दोघंही आपापल्या ठिकाणी. उलट काही ठिकाणी मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत, की स्त्रीचं श्रेष्ठत्व जास्त आहे पुरुषापेक्षा. कारण ती ओलाव्यानं जगात येते, नरक यातना टोकाच्या ती सहन करते. सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो माहीत आहे? आता त्याचं डेल युनिट एकक आहे समजा. तर जेवढ्या वेदना माणूस हा शुद्धीत असताना सहन करू शकत नाही, बरोबर आहे का, त्याच्यापेक्षा जास्त वेदना स्त्री ज्यावेळेस तिला बाळ जन्माला येत असतं त्यावेळेस गर्भयातना त्यापेक्षा जास्त असतात, तेवढ्या ती सहन करते, बाळ जन्माला घालते. चितेवर सगळ्या गोष्टी जळतात, फक्त जळत नाही माणसाची हाडं, माणसाच्या अस्थी स्मशानभूमीमध्ये. तर विज्ञान सांगतं की माणसाच्या हाडांची निर्मिती ही आईच्या दुधापासून होतं. म्हणजे ती चितासुद्धा म्हणत असेल छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद माझ्यात अजूनपर्यंत आली नाही. स्त्रीचं फार श्रेष्ठत्व आहे, बरोबर आहे का. असं नाही की बा फक्त माझ्या आईनं स्त्री पुरुष समान नाहीत सांगितलं, बरोबर आहे का, पण माझ्या आईनं व्याख्याही सांगितली एक, की आई म्हणते माई माय म्हणते, माय म्हणते माही आई म्हणते, मनगटी जगतारी माणूस असा, वातीला पेलणारा दिवा जसा, तेला आले माय संसार म्हणते, तेला आले माय संसार म्हणते, अन तेल संपेपर्यंत जळते तिले स्त्री म्हणते, आई म्हणते माई माय म्हणते. खरं तर स्त्रियांचं आयुष्य 100% आपण बघितलं तर कायम संघर्षात असलेली एक स्त्री, मला तर असं वाटतं की बा ईश्वराला अत्यंत शांतपणे पडलेलं गोड स्वप्न म्हणजे स्त्री आहे, बरोबर आहे का. आणि आपली भारतीय संस्कृती जी आहे ही सुद्धा स्त्रीप्रधान संस्कृती आहे, मातृसत्ताक संस्कृती आहे. म्हणजे यत्र नारीश्य पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, जिथं जिथं स्त्रीची पूजा होते तिथं तिथं ईश्वर वास्तव्य करतो, ही सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे. परंतु आपण बदलून टाकलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे पुस्तक वाचताना पहिलं वाक्य तेच, की रमण वड बघ, कमल रस बनव, बबन अभ्यास कर, कमल पाणी भर. म्हणजे याला अभ्यासाला बसवलं, तिला पाणी भरायला पाठवलं. घरातल्या वस्तूंची जरी नावं बघितली आपण, बरोबर का, तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी, बरोबर आहे का. तो आकाश कारण तो विशाल आहे, तो पर्वत ती टेकडी, तो सागर ती नदी, तो टेबल ती खुर्ची, तो माईक ती केबल, तो खडू ती लेखणी, तो पेन ती रिफिल, तो हंडा ती कळशी, तो दरवाजा ती कुंडी, तो गाव ती गल्ली, तो रस्ता ती वाट, तो पेटारा ती पेटी, तो हॉल ती खोली. या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपसुकच 90% गोष्टींमध्ये भेद आपसुक निर्माण झालेला आहे, बरोबर आहे. तर मला तो विषय आवडत नाही की तुम्ही ज्या कवितेचा उल्लेख केला, बाई नावाची एक छोटीशी ती कविता आहे, आणि मला सुद्धा अशा कविता लिहायला अजून जास्त आवडतं. मी शांततेत चिंतन करून लिहितो ती अशा कविता, की मी तुझ्यात पुरुष शोधतो. मला असं वाटतं तिच्यामध्ये पुरुष शोधण्याची गरज नाही. नवीन नाती जोडताना पोरी लक्षात ठेव, खूप खोल असते भावनेची खाई. त्यानं म्हटलं ताई, म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईलच असं नाही. आज माझ्याही शुभेच्छांचा स्वीकार कर, आज तुझ्या स्वातंत्र्यासाठी माझ्याही शुभेच्छांचा स्वीकार कर. हां, पण मी तुला आई किंवा ताई म्हणणार नाही, मी तुला आई किंवा ताई म्हणणार नाही, कारण कोरडी बंधनं स्वतःवर लादायला मला आवडत नाही. आणि मुळात तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो, आई किंवा ताई या लेबलशिवाय सुद्धा. तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो, आई किंवा ताई या लेबलशिवाय सुद्धा. हा, कधीकधी अस्वस्थ उतावीळ व्हायला धजावू शकतो, हाडामासाचा सांगाडा तुझ्यातली मादी बघून. म्हणून काय झालं, वासनेच्या उंदराला माझ्या नीतिमत्तेचा डोंगर पोखरणं शक्य नाही, कदापि शक्य नाही. हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला नाही का. हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला, पण तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या तू या खुळचट समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही. माझा नवरा मला कॉलवर बोलू देतो, माझा नवरा मला फ्रेंड्स जपू देतो, माझा नवरा मला जॉब करू देतो, माझा नवरा मला माझं स्वातंत्र्य देतो. पण माझा प्रश्न प्रामाणिक हा असा आहे की तुला तुझं स्वातंत्र्य देणारा तो जहागीरदार कोण? कुणीतरी आपल्याला देतंय. मग हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला, पण तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या तू या खुळचट समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही. जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी आणि छातीला पिणारं बाळ, जुना झाला ना काळ. जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी आणि छातीला पिणारं बाळ, जुना झाला ना काळ. पण मग लॅपटॉपवर काम करत करत कानात हेडफोन टाकून बाळ पाजण्याची कला किती सहज आत्मसात झाली तुला. कधी कधी मला राग येतो, कीव येते, दुःखही होतं. कधी कधी मला राग येतो, कीव येते, दुःखही होतं, जेव्हा जेव्हा पुरुषांची वस्त्रे परिधान करून तू उभी असतेस या तथाकथित समाजापुढे स्वतःमधलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी.
स्त्रियांनी काय परिधान करावं यावर बंधन नाही, परंतु स्त्रियांना आपण पुरुषांसारखे आहोत हे भासवणं, याचा अर्थ तुम्ही तुमच्या बाईपणाचा अपमान करत आहात, असं माझं स्पष्ट मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं कधीकधी मला राग येतो, दुःख होतं, कीव येते जेव्हा जेव्हा पुरुषांची वस्त्रे परिधान करून तू उभी असतेस या तथाकथित समाजापुढे स्वतःमधलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी. माफ कर बाई, पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही. माफ कर बाई, पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही. कारण नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण, नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण, परंपरेनं केलेला अपमान, सगळं 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 स्वतःमध्ये सामावून घेऊनसुद्धा नदीसारखं नित्तळ निखळ खळाळणारं तुझं बाईपण आणि हिमालयाच्या उंचीचं आईपण मला नजरअंदाज करता येत नाही, मला नजरअंदाज करता येत नाही. धन्यवाद. वा, क्या बात आहे सर. म्हणजे कवितेतून थेट जर साधेपणाने जी गोष्ट कळते ना आम्हाला, की थेट ते शब्द आम्हाला माहितीचे असतात. जेव्हा अचानक असं असतं की खूपच अवघड शब्द आहे, ती कविता आपल्याला अवघड करायला म्हणजे डिक्शनरी घेऊन बसावं लागते ती समजण्यासाठी, तर त्या कविता इतक्या भावत नाही. पण ज्या कवितेला शब्दानं शब्द आपण रोज ऐकतोय, साधे शब्द, साधेपणा, आणि त्यातून ज्या भावना पोहोचतात त्या थेट पोहोचतात आणि त्या आपल्या लिस्नर्सच्याही मनात थेट पोहोचल्या असणार सर. आता तुमच्या ह्या सामाजिक अनेक कविता आहेत ज्या म्हणजे प्रबोधन, यातून सुद्धा खूप मोठा संदेश जातोय. खूपच महत्वाच्या ह्या कविता आहेत. तुम्ही मैत्रीसाठीची जी कविता आहे ती पण, आणि बाकी सगळ्या सुद्धा काही ना काहीतरी मेसेज देतात. पण अशा काही कविता सर की ज्या काहीच मेसेज देत नाही, ज्या फक्त तुमच्यासाठी पर्सनल लाईफमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी, की ज्यातून काही मेसेज नाहीये, ते तुम्ही स्वतःसाठी लिहिलेले किंवा जवळच्या व्यक्तीसाठी लिहिलेल्या काही 2 ओळी असतील तर त्या आम्हाला सांगा, आणि आपण त्याच ओळींनी याचा आपण शेवट करूयात. खरं तर असं काही नाही किंवा मेसेज जात नाही. कुठंतरी आमच्या सारखी कवी मंडळी जी आहेत ते कुठंतरी असं वाटतं काहीतरी मेसेजच गेला पाहिजे, पण तरी सुद्धा काही पर्सनल एखादी अशी की तुमच्या म्हणजे ती तुमच्या याच्यासाठी तुम्ही लिहिली, स्वतःसाठी. हा, तर माझ्यासाठी जर म्हणत असाल तुम्ही तर जसं एक बऱ्याच ठिकाणी काय असतं की आपल्याला स्वतःला सावरायला लागतं. कधी कधी आयुष्यामध्ये आपल्याला रडता येत नाही, बरोबर आहे का? रडण्याची मुभा नसते. आपण घरचा करता माणूस असतो आणि मैत्रीमध्ये असताना किंवा आपलं फ्रेंड सर्कल असताना कुठंच आपल्याला हतबल होऊन चालत नाही. तर अशा याच्यातली मी एक छोटीशी कविता लिहिली होती, नभही बरसते बऱ्याचदा. किंवा मग ते कुठं कोसळणार, मग ते कुठंतरी असंच रात्री झोपल्यानंतर अंधारात कुठंतरी शांत त्याची उशी ओलेली झालेली दिसणार आपल्याला. एखादा बाप आहे बुवा ज्याची मुलगी गेलेली आहे आता सासरी, तर तो काही बाकीच्यांना रडताना दिसणार नाही. तशीच अवस्था आमच्यासारख्या माणसाची. म्हणजे मी काही फार आभाळ आहे किंवा असा विषय नाही आहे, पण ती माझ्या जवळची किंवा माझ्यासाठीची कविता आहे की नभही बरसते बऱ्याचदा, असे होत असते बऱ्याचदा, नभही बरसते बऱ्याचदा, दुःखात आनंद शोधायचा, दुःखात आनंद शोधायचा, मुखवटा किती काळ टिकवायचा, दुःखात आनंद शोधायचा, मुखवटा किती काळ टिकवायचा, असे सोंग फसते, असे सोंग फसते, असे सोंग फसते बऱ्याचदा, नभही बरसते बऱ्याचदा, असे होत असते बऱ्याचदा, नभही बरसते बऱ्याचदा, काटे मनाखाली तुडवायचे, काटे मनाखाली तुडवायचे, किती पाणी धरणात अडवायचे, काटे मनाखाली तुडवायचे, किती पाणी धरणात अडवायचे, असा बांध फुटतो, असा बांध फुटतो, असा बांध फुटतो बऱ्याचदा, नभही बरसते बऱ्याचदा, विस्तव चुरून फूल बनवायचे, शेवट
विस्तव चुरून फूल बनवायचे, जवळचे किती घाव विसरायचे. विस्तव चुरून फूल बनवायचे, जवळचे किती घाव विसरायचे. जुना काळ छळतो मागेच पडतो, भूतकाळ छळतो बऱ्याचदा. नभही बरसते बऱ्याचदा, असे होत असते बऱ्याचदा. नभही बरसते बऱ्याचदा. वा सर, क्या बात आहे. खूपच सुंदर. आणि यातून पण एक मेसेज जातो खरं म्हणजे, कारण आपण व्यक्त होणं किती गरजेचं आहे. आपण प्रत्येकच व्यक्ती व्यक्त होत असते आणि पुरुष एक्सप्रेस व्हायला मागे राहतात की नाही मी रडणार नाही, मी का रडायचं आणि मी स्ट्रॉंग आहे. तर कशाबद्दल आपण सगळेजण एक माणूस आहोत आणि एका माणसाला सगळ्या भावना असणं, त्या भावना आपण एक्सप्रेस करणं हे खूपच महत्वाचं. आणि त्यातून हा मेसेज जातोय सर. थँक्यू सो मच. आज खूपच मला आनंद होतोय तुमच्यासोबत गप्पा मारल्या आणि खूप महत्वाची आपण चर्चा केली. त्याबद्दल तुमचे माझ्याकडून MGM 90.8 FM कडून मनापासून आभार. थँक्यू. मला इथं बोलावलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर.